संजीवनी ॲग्रो ही कंपनी पाचगणी येथे आहे. ह्या फार्ममध्ये 10,000 बर्ड्स कपॅसिटी आहे. ह्या फार्ममध्ये तयार होणारे एग्स हे अतिशय चांगल्या प्रकारचे, चांगल्या क्वालिटीचे, आरोग्यासाठी अतिशय हेल्दी असे एग्स प्रोडक्शन इथं केलं जातं. तयार होणारे अंडी ही न्यूट्रिशियस, हाय व्हॅल्यू ऑफ प्रोटीन, अतिशय चांगल्या प्रकारचं टेक्स्चर्स, एकदम उत्तम प्रकारचे एग्स प्रोडक्शन या फार्ममध्ये केलं जातं. हा फार्म अगदी व्यवस्थित मॅनेजमेंट प्रिन्सिपलवर चालवलेला आहे. चांगल्या प्रकारची टीम ह्या फार्ममध्ये वापरलेली आहे. हाय क्वालिफाईड टीम इथे काम करत आहे. काम करणाऱ्या सर्व व्यक्तींना चांगल्या प्रकारचं ट्रेनिंग दिलं जातं. ह्या फार्ममध्ये तयार होणारं फीड हे स्वतः संजीवनी ॲग्रो बनवत असते. हे फीड बनवण्यासाठी लागणारा कच्चा माल हा अतिशय चांगल्या प्रकारच्या सप्लायरकडून घेतला जातो. एकंदरीत जे फीड पक्ष्यांसाठी दिलं जातं हे उत्तम दर्जाचे असतं. त्याच्यामुळं तयार होणारे एग्स हे अतिशय चांगल्या प्रकारचे असतात. पक्ष्यांचं हेल्थ अतिशय चांगल्या पद्धतीने केलं जातं. ह्या फार्ममध्ये पक्ष्यांचं संगोपन अतिशय व्यवस्थितपणे केलं जातं. गुड मॅन्युफॅक्चरिंग प्रॅक्टिसेस हे संजीवनी ॲग्रोचे खासियत आहे. चांगल्या प्रकारचे प्रॅक्टिसेस, चांगल्या प्रकारचे प्रोसेस या फार्ममध्ये मेंटेन केले जातात. हा फार्म स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर्सवर ऑपरेट केला जातो. अतिशय चांगल्या प्रकारचं नियोजन ह्या फार्ममध्ये केलेलं आहे. ह्या फार्ममध्ये तयार होणारे एग्स हे लोकल मार्केटला जातात. जे कस्टमर्स संजीवनी ॲग्रोचे आहेत ते कन्सिस्टंटली ह्या फार्मचे एग्सचं डिमांड हे नेहमी क्रिएट करत असतात. तयार होणारे एग्स हे अर्बन मार्केटसुद्धा पाठवले जातात. ह्या फार्ममध्ये अतिशय चांगल्या प्रकारचं नियोजन करून अंड्यांचं उत्पादन केलं जातं. संजीवनी ॲग्रोचं खासियत म्हणजे हा फार्म एकंदरीत बिझनेस म्हणून न करता लोकांच्या कल्याणासाठी चालवलेला फार्म आहे. वेगवेगळ्या लोकेशनमधून लोक एकत्र येऊन काम करत आहेत. ॲज अ टीम विथ कॉमन गोल ह्या प्रिन्सिपलवर हा फार्म चालतो. परिश्रम करा आणि मिळवा हे प्रिन्सिपल ह्या फार्ममध्ये वापरलेलं आहे. ह्या फार्ममधून तयार होणारं फर्टिलायझर किंवा खत हे लोकल शेतकऱ्यांपर्यंत पोचवलं जातं. त्याच्यामुळं शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीपासून चांगल्या प्रकारचं उत्पादन घेण्यासाठी हेल्प होते. हा फार्म ऑपरेट करताना वेगवेगळ्या गोष्टींचा व्यवस्थितपणे विचार करून ऑपरेट केलेला आहे. जेणेकरून ओव्हरऑल सोसायटीसाठी कसा फायदा होईल, ओव्हरऑल कामगारांसाठी कसा फायदा होईल असा कन्सिस्टंटपणे संजीवनी ॲग्रो विचार करते. संजीवनी ॲग्रो कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीमध्ये सुद्धा कन्सिस्टंटली पार्टिसिपेट करत आहे. स्वतःची रिस्पॉन्सिबिलिटी म्हणून संजीवनी ॲग्रो ही नेहमी सोसायटीसाठी काम करत आहे. वेगवेगळ्या प्रकारचे प्रकल्प दॅट मीन्स आयोजित केले जातात. संजीवनी ॲग्रो शैक्षणिक कार्यासाठी लोकल शाळांना हेल्प करत आलेली आहे. संजीवनी ॲग्रो ही लोकल विलेजरसाठी काम करत आहे. त्यांना हेल्प करण्यासाठी हमेशा पुढे येत आहे. अशा पद्धतीने संजीवनी ॲग्रोचं काम अतिशय उत्तम प्रकारे चाललेलं आहे. हा फार्म ऑपरेट करताना वेगवेगळ्या गोष्टींचा, वेगवेगळ्या पैलूंचा अभ्यास करून ऑपरेट केलेला आहे. याचं लोकेशन अतिशय सुंदर ठिकाणी आहे. सह्याद्रीच्या पर्वतांच्या रांगेमध्ये किंवा सह्याद्री पर्वतांच्या पायथ्याशी असलेला हा फार्म अतिशय सुंदर अशा ठिकाणी स्थापित केलेला आहे. कस्टमर फीडबॅक, जे लोक संजीवनी ॲग्रोचे एग्स वापरत आहेत त्यांचा अतिशय सुंदर असा फीडबॅक येत आहे. जे लोक कन्सिस्टंटली संजीवनी ॲग्रोचे अंडी वापरतात त्यांच्या फीडबॅकनुसार संजीवनी ॲग्रो एक्सपान्शनचा विचार करत आहे. येणाऱ्या काळामध्ये फार्मची कपॅसिटी वाढवण्याचा प्लॅन केलेला आहे. एकंदरीत संजीवनी ॲग्रो हे अतिशय चांगल्या प्रकारे ऑपरेट केलेलं आहे. जेणेकरून जे लोक संजीवनी ॲग्रोमध्ये काम करत आहेत त्यांना अतिशय चांगल्या प्रकारे वागणूक देऊन सर्व लोकांना एकत्र घेऊन ऑपरेट केलेला फार्म आहे.
एकंदरीत पाहता ॲग्रिकल्चर बिझनेसच्या प्रिन्सिपलनुसार संजीवनी ॲग्रो अतिशय व्यवस्थितपणे एन्व्हायरमेंटचा विचार करत आहे. एन्व्हायरमेंट डिस्टर्ब न होता हे काम केलं जातं. तर त्याचप्रकारे वेगवेगळे कार्यक्रम संजीवनी ॲग्रोच्या माध्यमातून आयोजित केले जातात, जेणेकरून शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारचं शिक्षण देण्यात येतं, फर्टिलायझरबद्दल माहिती देण्यात येते आणि कॉन्ट्रॅक्ट फार्मिंगसाठी सुद्धा संजीवनी ॲग्रो ही शेतकऱ्यांना हेल्प करत आहे. येणाऱ्या काळामध्ये संजीवनी ॲग्रो अतिशय चांगल्या प्रकारे अजून काम करणार आहे.